So, back to the comprehensive English course and back to the same topic, that is self introduction. We have studied how you have to tell your name, something about your native place, your education, about your family. Now, let us continue. What more information do the interviewers expect from you? Sometimes they expect that you have some experience and you should tell them about your experience. So you can say, well, I have recently passed out from college and I have no experience as yet, but I promise to work hard and give no cause for regret. आता बरेचदा असं होतं की नवीन जॉब शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बघता तर तुम्हाला काहीच अनुभव नसतो, हे तर त्यांना पण कळत असतं. पण मग तुम्ही तुमच्याकडनं कसं आश्वासन द्यायचं त्यांना की ठीक आहे, समजा माझं सिलेक्शन झालं तर मी तुम्हाला पश्चाताप होऊन देणार नाही, तसं काही कारण मी देणार नाही. म्हणजे तुम्ही सिन्सिअर आहात जॉबच्या बाबतीत आणि तुम्ही चांगलं काम करू इच्छिता हे त्यांना समजेल की आय हॅव रिसेंटली पास्ड आउट फ्रॉम कॉलेज अँड आय हॅव नो एक्सपिरियन्स ॲज येट. आपल्याला एक्सपिरियन्स नाही आहे हे सांगायला काही ही वाटायची गरज नाही आहे तुम्हाला, कारण प्रत्येकजणच कुठेतरी नव्याने सुरुवात करत असतो, तशी ही तुमची इथे सुरुवात असणार आहे. बट आय प्रॉमिस टू वर्क हार्ड एवढं आश्वासन तुम्ही देऊ शकता अँड गिव्ह नो कॉज फॉर रिग्रेट. Or you can say, while I was studying in college, I used to do a part-time job in a travel company for 2 years. Besides that, I do not have any experience. मग कदाचित असं असेल की तुम्हाला कॉलेज करून वेळ असेल म्हणून तुम्ही पार्ट टाईम जॉब करत होतात, किंवा तुम्हाला जॉबची त्याही वेळेला गरज असेल म्हणून तुम्ही पार्ट टाईम जॉब करत होतात. पण शिक्षण घेत असताना तुम्ही काहीतरी काम पार्ट टाईम करत होतात, तेवढाच काय तो तुमचा अनुभव आहे. हरकत नाही, तसं असेल तर तसं स्पष्ट सांगायचं की वाईल आय वॉज स्टडिंग इन कॉलेज आय यूज टू डू अ पार्ट टाईम जॉब इन अ ट्रॅव्हल कंपनी फॉर 2 years. बिसाइड्स दॅट आय डू नॉट हॅव एनी एक्सपिरियन्स. आता कधीतरी कुठेतरी छोटं मोठं काम कधी कधी तुम्ही केलेलं असेल, पण आता त्यात सांगण्यासारखं अनुभव आहे असं सांगण्यासारखं काही नसेल, हरकत नाही. तसं पण तुम्ही त्यांना सांगायला हरकत नाही की ॲक्च्युली आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स वर्थ मेन्शनिंग, ऑल्दो आय हॅव अ स्पेशल लायकिंग फॉर दिस काइंड ऑफ वर्क. मग तुम्ही हाच जॉब करायचं का ठरवले, इथेच का इंटरव्ह्यूसाठी आलाय, तर अशा प्रकारचं काम करायला मला आवडतं म्हणून. आणि अनुभव म्हणाल तर तसा काही उल्लेख करण्या इतका फारसा अनुभव आहे असं नाही. कदाचित तुम्ही 2 महिने 6 महिने इतका कमी काळ काम केलं असेल तर तो अनुभव काही फारसा सांगण्यासारखा असा नसतो. इट इज नॉट वर्थ मेन्शनिंग. सो ॲक्च्युली आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स वर्थ मेन्शनिंग, ऑल्दो आय हॅव अ स्पेशल लायकिंग फॉर दिस काइंड ऑफ वर्क. आणखीन एका गोष्टीकडे तुमचं लक्ष मला वेधावंसं वाटतंय, ते असं की ज्या वेळेला हे सगळं आपण वाचतोय, जे काय तुम्ही PPT बघताय, शब्दांचे उच्चार कसे केले जात आहेत त्याच्याकडे पण थोडंसं लक्ष द्या. आता हा जो शब्द आहे EXPERIENCE, बरेच जण ह्याचा उच्चार एक्सपिरियन्स असा करतात. ठीक आहे, इंडियन इंग्लिशमध्ये ते ॲक्सेप्टेड आहे, पण त्याचा खरा उच्चार एक्सपिरियन्स असा आहे. एक्सपिरियन्स. सो ॲक्च्युली आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स वर्थ मेन्शनिंग, ऑल्दो आय हॅव अ स्पेशल लायकिंग फॉर दिस काइंड ऑफ वर्क. तुम्हाला खूप अनुभव कदाचित असू शकतो. I was selected in the campus interview, and as soon as I got my engineering degree, I started as an assistant trainee. सुरुवात कुठून केली? ॲज अन असिस्टंट ट्रेनी. इन 2 years टाईम आय वॉज प्रमोटेड. तुमचं काम इतकं चांगलं होतं की 2 वर्षामध्ये तुमचं प्रमोशन झालं. अँड नाव आय एम द मॅनेजर ऑफ द युनिट इन चाकण. की चाकणच्या युनिटमध्ये आता मी मॅनेजर पोझिशनला पोचलेलो आहे. I have a total experience of 15 years in a managerial position. खूप अनुभव असेल तर तुम्ही अशी माहिती देऊ शकता. I have worked as a sales representative for
12 years. आता असं सगळे तुम्ही मोठे मोठे दांडगे अनुभव सांगाल तर त्यांना प्रश्न पडेल, मग इतकं चांगलं जर का यांना अनुभव आहे इतक्या वर्षांचा, तर यांना जॉब का बदलायचा आहे, मग ते आमच्याकडे इंटरव्ह्यूसाठी का आलेले आहेत. तर काही परिस्थितीमध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला काही कारणांनी जॉब बदलायचा आहे. कधी कधी असं होतं की सुरुवातीला गरज म्हणून तुम्ही जिथे मिळते, जी मिळते, जशी मिळते तशी नोकरी पत्करता, पण ती तुमची खरी आवड नसते. आणि ज्याचे आपल्याला आवड नाहीये ते काम जर आपल्याला करावं लागलं तर मग त्याचं इतरही काही परिणाम, दुष्परिणाम होऊ शकतात. तर अशा वेळेला बरीच लोक प्रयत्न करतात की आपल्याला आपल्या आवडीच्या ठिकाणी आवडेल तसा, किंवा कधी कधी सोय बघावी लागते, सोयीस्कर ठिकाणी असा जॉब मिळतोय का. I have worked for 2 years in the marketing department, but somehow I feel that I'm not made for the job. ही 2 वर्ष केलंय खरं तुम्ही मार्केटिंगमध्ये, पण मार्केटिंग हे फार निवडक लोकांना जमतं अशी गोष्ट आहे. एव्हरीबडी कॅनॉट डू मार्केटिंग. सो ओनली फ्यू पीपल हॅव दॅट स्किल, दॅट ॲबिलिटी टू मार्केट प्रोडक्ट्स. तर जरी तुम्ही केलं तरी कधी कधी तुम्हाला वाटतं की नाही, हे नाही, मला काही हे जमण्यातलं नाही आहे, हा काही माझा कामाचा प्रांत नव्हे. किंवा एखादं म्हणू शकतं, आय रादर ट्राय माय हँड ॲट मार्केटिंग. आय थिंक आय वुड लाईक टू वर्क इन दी HR डिपार्टमेंट. असं पण म्हणू शकता की ह्या HR मध्ये काम करून बघायला आवडेल किंवा मार्केटिंगमध्ये काम करून बघायला आवडेल. तुम्हाला माहीतच नाही आहे ना तिथे काम करण्याचा अनुभव कसा असतो, तर तुम्ही त्याच्यासाठी नोकरी बदलायच्या प्रयत्नात आहात की वेगळं काहीतरी तुम्हाला ट्राय करायचं आहे. अनेक लोकांना ह्याची जाणीव होते. मेनी पीपल दे रिअलाइज इट ॲट अ लेट स्टेज इन लाईफ. आणि मग त्यांना वाटतं की आय एम नॉट सुटेबल फॉर दिस जॉब, आय हॅव नो कॉन्फिडन्स इन दिस काइंड ऑफ वर्क, की नाही, आय एम नॉट मेड फॉर दिस. एखाद्याला बळे DEDचा कोर्स करून शिक्षक व्हायला जर पाठवलं तर खूप फ्रस्ट्रेशन येऊ शकतं त्यांना की नाही, आपण शिक्षक होण्यासाठी काही योग्य नाही होत. आणि मग त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही तिथे शिकवण्याचा संपतो. मग त्याच्यापेक्षा जे तुम्हाला आवडतं, जे तुम्हाला जमतं, अशा प्रकारची नोकरी शक्यतो करावी. आय हॅव वर्कड लॉंग इनफ ॲज अ सुपरवायझर. आय विश फॉर अ चेंज. आता काही काही लोकांचं कसं होतं, एक सुपरवायझरची पोझिशन 10 वर्ष सुपरवायझरच असतात ते. त्यांचं प्रमोशनही होत नाही, त्यांच्या कामातही काही वेगळेपणा असा नसतो. मग अशा वेळेला वाटतं आता किती वर्ष ह्याच पोस्टवर सुपरवायझर म्हणून काम करणार. सो आय विश फॉर अ चेंज. काहीतरी बदल तुम्हाला हवा असा वाटतो, म्हणून कदाचित तुम्ही नवीन नोकरी बघत असाल. मग नॉट सॅटिस्फाईड हे तुम्ही सांगायचं की कोणती कारणं आहेत की एवढा चांगला एक्सपिरियन्स असून सुद्धा तुम्हाला नोकरी का बदलावीशी वाटतेय. हे क्लिअर केलं म्हणजे त्यांच्या मनामध्ये काही शंका राहत नाहीत. ॲक्टिंग इज नॉट माय कप ऑफ टी. आयड रादर एन्जॉय फोटोग्राफी. आता ॲक्टिंग सुद्धा सगळ्यांना जमतं असं नाही. आपल्याला येत नसेल तर आपल्याला आपले स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस, आपल्या मर्यादा माहीत असतील तर ते केव्हाही चांगलं असतं की छे ॲक्टिंग करणं हे काही आपल्याला जमणार नाही. तर ही इथे छान एक फ्रेज वापरली आहे बघा, ॲक्टिंग इज नॉट माय कप ऑफ टी. ते कप ऑफ टी म्हणजे कपाचा काही संबंध नाही आहे, चहाचा काही संबंध नाही आहे, पण ही म्हणायची एक पद्धत आहे की इट इज नॉट माय कप ऑफ टी, म्हणजे नाही, हा माझा प्रांत नाही, मला त्याच्यात पडता येणार नाही, मी ॲक्टिंग करू शकणार नाही, हे म्हणण्याची ही एक पद्धत आहे. त्याच्यापेक्षा आयड रादर एन्जॉय फोटोग्राफी किंवा इतर काय जे तुम्ही एन्जॉय कराल ते. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अनुभवाबद्दल बोलू शकता. आता काय वेगळं वेगळं तुम्हाला करायचं आहे हे प्रत्येक वेळेला सांगण्याची गरज नाही. जर विचारलं तरच ही माहिती द्यायची. असं इंटरव्ह्यू पण फार लांबवला तर ते पण त्या लोकांना कुठे वेळ असतो घेणाऱ्यांना. त्यामुळे थोडक्यात ठेवायचा. काही गोष्टी ह्या तुम्ही त्यांनी विचारल्या तर ही अधिकची, ह्याच्या पुढची जी सगळी माहिती आहे ही त्यांनी विचारली तर द्यायची. पण बेसिक ज्या गोष्टी आहेत की नाव सांगणं, तुमचं नेटिव्ह प्लेस सांगणं, तुमच्या शिक्षणाबद्दल सांगणं, अनुभवाबद्दल सांगणं, हे आवश्यकच आहे. तुमच्या फॅमिलीबद्दल थोडक्यात माहिती देणं हे आवश्यकच आहे. पण ह्याच्या पुढे जे काही आपण बघणार आहोत हे काही आवश्यक नाही. हे जर विचारलं तरच तुम्ही सांगायचं.
की आय वुड लव्ह टू जॉईन अ ट्रॅव्हल कंपनी अँड व्हिजिट मेनी प्लेसेस इन द वर्ल्ड. म्हणजे तुम्हाला जगात फिरायला आवडतं म्हणून तुम्हाला ट्रॅव्हल कंपनी जॉईन करायची. किंवा आय वॉन्ट टू वर्क इन अ मल्टीनॅशनल कंपनी. काही असेल आकर्षण तुम्हाला मल्टीनॅशनल कंपनीजबद्दल म्हणून तुम्हाला तिथे काम करून बघायचंय. काही जणांचं कसं असतं, कॉल सेंटर जॉब इज ओके फॉर मी. इट विल हेल्प मी टू सेटल सून फ्रॉम द फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू. काही फारच असं प्रेस्टीज वगैरे आहे असं काही नाही आहे कॉल सेंटर जॉबला. पण ज्याला आर्थिकदृष्ट्या लवकर सेटल व्हायचं आहे, पैसे कमवणं हे ज्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, ते असं म्हणू शकतात की ठीक आहे, कॉल सेंटरची नोकरीसुद्धा मला चालेल. आय फील मोस्ट कम्फर्टेबल वर्किंग ॲज अ टीचर. हे मला अगदी लागू पडतं. आय एम पॅशनेट अबाउट टीचिंग एस्पेशली स्मॉल चिल्ड्रन. असं जर काही तुमची विशेष आवड असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता. हे आता पुढचं सुद्धा, हे विचारलं तर सांगायचं, हे तुम्ही स्वतःहून सांगायचं नाही. जर त्यांनी विचारलं की ठीक आहे काय हॉबीज आहेत तुमच्या, ही सगळी तर माहिती आम्हाला मिळाली. ओनली इफ दे आस्क यू अबाउट युअर हॉबीज यू शुड टेल वन ऑफ दीज थिंग्स. अदरवाईज डोंट गिव्ह दिस इन्फॉर्मेशन ऑन युअर ओन. Only if you are asked to say something about your hobbies, you can talk about it. I love to read books. I like to watch TV. I love painting. बघा, आय लाईक, आय लव्ह यातलं कुठलंही तुम्ही वापरू शकता शब्द. आय लाईक टू ट्रॅव्हल अ ग्रेट डील. आय लाईक टू गो ट्रेकिंग. आय गो ऑलमोस्ट एव्हरी वीकेंड. I prefer to sleep and eat when I have time. I have a fondness for collecting pictures and photographs. आता ह्याची जर उत्तरं तुम्ही मनातल्या मनात जरी डिसाईड केली की इथे काय आपण लिहायचंय, तर ही जी वाक्यरचना आहे, जे स्ट्रक्चर आहे वाक्यांचं, हे तुम्ही आत्मसात करू शकाल. आणि जेव्हा तुम्ही पुढे कधी इंटरव्ह्यूला जाल तेव्हा याचा नक्कीच तुम्ही वापर करू शकाल. याच्या पलीकडे जाऊन कधी कधी असं पण विचारतात की तुमच्यातले खरंच सगळे चांगले गुण काय आहेत, विशेष असे स्ट्रेंथ्स काय आहेत की त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला अपॉइंट इथे करावं. किंवा आपल्या प्रत्येकामध्ये जसे स्ट्रेंथ्स असतात तसे काही विकनेसेस पण असतात. पण मी म्हटलं तसं विचारलं तर या गोष्टी सांगायच्या, आपणहून सांगायच्या नाही. आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्टिकिंग टू टाईमलाईन्स. हे स्ट्रेंथ आहे की दिलं एखादी गोष्ट ह्या वेळेत पूर्ण करायची तर ते मी निश्चितच करते. इफ आय एम नॉट कॉन्फिडंट आय नेव्हर टेक अन असाइनमेंट. कोणीतरी सांगितलंय म्हणून कुठल्याही प्रकारचं प्रेशर स्वतः घेऊन ते करायचं आणि मग ते काम चांगलं होणार नाही असं नसतं एखाद्याचं. की मला जर आत्मविश्वास असेल की मी हे काम करू शकेन तरच तुम्ही ते हातात घ्यायचं, नाही तर मी घेतच नाही असं सांगायचं. आय डू नॉट मेक कमिटमेंट्स इफ आय कॅनॉट फुलफिल देम. की जर का मला वाटत असेल की हे मी पूर्ण करू शकणार नाही तर अशा कमिटमेंट्स मी देतच नाही. आय एम व्हेरी गुड ॲट मल्टीटास्किंग. काही जॉब्स असे असतात की त्याला मल्टीटास्किंग ॲबिलिटी लागते. बघा, जनरली बायकांमध्ये ही खूप असते. एकाच वेळेला 4 शेगड्यांवर 4 वेगळ्या गोष्टी शिजत असतात, पण त्यांचं बरोबर सगळीकडे लक्ष असतं. अजून मध्येच काहीतरी भाजी निवडायची असते, दुसरं काही करायचं असतं. तर त्याचप्रमाणे एखाद्या जॉबमध्ये सुद्धा एकाच वेळेला तुम्हाला अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं. काही काहींना ते जमतं, काही काही जण गोंधळून जातात की एकाच याच्यावर फोकस करू शकतात आणि इतर गोष्टींकडे ते लक्ष देऊ शकत नाही. पण जर मल्टीटास्किंग आवश्यक असणारे पोस्ट असेल तर तुम्ही हे सांगू शकता की मी ह्याच्यामध्ये खूप चांगला आहे. आय एम व्हेरी गुड ॲट मल्टीटास्किंग. आय जनरली गेट अलॉंग विथ कलिग्स. हे पण आहे, जे काय रिलेशनशिप्स तुम्हाला मेंटेन करावी लागतात कुठल्याही वर्क प्लेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर, तर त्या दृष्टीने हे एक स्ट्रेंथच आहे. किंवा आय एम ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर इमर्जन्सीज. कधी इमर्जन्सी येते, अचानक 2 तास राहिले तर एखादी ऑर्डर पूर्ण करून द्यायचे. काही काही जण इतके पॅनिकी होतात, नर्वस होतात, काही करू शकत नाहीत. पण तुम्ही जर इमर्जन्सीज हँडल करू शकत असाल तर दॅट इज युअर स्ट्रेंथ.
आय एम ओपन टू सजेशन्स अँड ऑलवेज विलिंग टू ॲक्सेप्ट देम. की कोणी सजेशन्स दिले तर मला राग येत नाही, मी अगदी मोकळेपणी त्याचा स्वीकार करतो आणि स्वीकारायची माझी तयारी असते. हा पण एक स्ट्रेंथ आहे. आय कॅन वर्क फॉर लॉंग आवर्स इफ आय टेक फ्यू ब्रेक्स इन बिटवीन. की छोटे छोटे ब्रेकमध्ये ठीक आहे घेणं, पण मी खूप तासनतास काम करू शकतो. हे पण एक अतिशय चांगलं स्ट्रेंथ आहे. नाही तर अर्धा तास नाही झाला की कंटाळा येतो, असं नाही. आता जसे स्ट्रेंथ्स असू शकतात तसे काही ना वीकनेसेस असू शकतात. तर ते काय काय असू शकतात? आय कॅनॉट कॉन्सन्ट्रेट ऑन वर्क इफ आय डू नॉट ईट ॲट फिक्स्ड टाइम्स. की ज्यांचं खूप बायोलॉजिकल लाईफ असतं त्यांना कसं ठराविक वेळेला खायला मिळालं नाही की त्यांच्या कामावर लगेच परिणाम होतो. आय कॅन फोकस ऑन वन टास्क ॲट अ टाइम. नो मल्टीटास्किंग फॉर मी. एका वेळेला मी एकच काम करू शकतो. 2-3 कामं एकदम दिली तर मी गडबडून जातो, गोंधळून जातो. आय गेट रादर नर्वस इफ देर इज अन इमर्जन्सी. मग इमर्जन्सी असेल तर मी काय नर्वस होतो. मग अशा वेळेला ज्या जॉबमध्ये इमर्जन्सी येण्याची शक्यता आहे असा जॉब न करणं हेच बरं. आय फाइंड इट डिफिकल्ट टू गेट अलॉंग विथ पीपल. मग आता तुम्ही PROची तर पोस्ट नक्कीच करू शकणार नाही हँडल, जर का तुम्ही अनेक लोकांबरोबर जुळवून घेऊ शकत नसाल तर. I cannot work for more than 6 hours at a stretch. After 6 hours, the quality of my work may be affected. 6 तास मी अगदी लक्षपूर्वक चांगलं क्वालिटीचं काम करू शकतो, अगदी ॲट अ स्ट्रेच मध्ये न थांबता. पण एकदा का 6 तास झाले की मी जरी काम केलं बळेबळे तरी त्या कामाला क्वालिटी असेल असं मी निश्चितपणे सांगू शकत नाही. आय वर्क लेस बट आय वर्क बेस्ट. खूप कमी काम करतो पण जे काय मी काम करतो ते बेस्ट असतं. आता हे काहीही होऊ शकतं, याच्यात एक स्ट्रेंथ पण आहे आणि एक वीकनेस पण आहे. असे तुमच्या सगळ्यांमध्ये काही ना काही स्ट्रेंथ्स असतील, काही वीकनेसेस असतील. यू मे हॅव सर्टन स्ट्रेंथ्स इन यू अँड सर्टन वीकनेसेस इन यू. इट इज ऑलवेज गुड टू बी अवेअर of your strengths and weaknesses. So maybe you have thought about them before this, maybe you have never thought about them until now. Whatever it is, here is a home assignment. Try to make a list, just 6 strengths in you and 6 weaknesses in you. In 5 minutes you can complete the list, but at least you will start thinking about your strengths and your weaknesses, which is always going to be very helpful to you in your career. Here is one more thing that you can try, something very interesting. If you're sitting among a group of friends, ask each one to mention one interesting fact about himself or herself. So besides all this information that we were talking about oneself, or in this self-introduction about yourself, besides all these things, besides your strengths and weaknesses, there can be something special in everybody's character or personality. So try to find out what is interesting in you and tell each of your friends to say something interesting about them or their character or their personality. हे पण एक प्रयत्न करून बघा की तुम्ही समजा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर एका ग्रुपमध्ये बसलाय. आता आपण ज्या ज्या गोष्टींचा विचार या सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये केलाय किंवा ज्या काही स्ट्रेंथ्स आणि विकनेसेसचा आपण उल्लेख केलेला आहे, त्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी स्पेशल असं असू शकतं. की काही जण कसं काही कुठलाही विषय असला तरी त्याच्यातनं काहीतरी विनोदी असं वाक्य बोलतात की जे सगळ्यांना लगेच हसायला येतं त्याच्यावर. किंवा काही जणांच्या याच्यामध्ये मॅनरिझम्स असतात की एकच शब्द पुन्हा 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 बोलायचा, एक दर 2-3 वाक्यांनी तो शब्द किंवा ते वाक्य रिपीट करायचं. असं काहीतरी स्पेशल असू शकतं. किंवा एखादा चांगला गुण प्रत्येकात असू शकतो किंवा एखादी कमतरता वीकनेस असू शकतो. जे काय असेल ते स्पेशल आणि वेगळं की जे तुमच्यामध्ये आहे आणि इतरांमध्ये सहसा काही आपल्याला आढळत नाही, असं काहीतरी प्रत्येकाने आपल्याबद्दल सांगायचं. असा एक खेळ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर
कधीतरी वेळ असताना एकत्र ग्रुपमध्ये असताना खेळू शकता.